आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. किती पितीये सांभाळून जरा. ऐक ना, किती ड्रंक, आपल्याला उद्या मीटिंग आहे. टेंशन का घेतोय यार? तुझको पता है ना मैं हूँ, अंजलि है ना. डोंट वरी, मैं सब ठीक कर दूंगी. तुझको पता नहीं मैं कौन हूँ. अरे मैं सगळं सॉल्व करणार. लेट्स गो. जातोय आपण. अरे लेट्स ऐक अंजली प्लीज, सॉरी तुझं बोल जातोय. आपण एक काम I करू. want to celebrate. येस वी आर सेलिब्रेटिंग. आपण तुला घरी सोडू. ये 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 अंजली चल. Let's celebrate. सावकाश सावकाश अंजली सावकाश. We are celebrating! Yay! I'm so happy. I'm so happy. सावकाश हळू पडशील. ऐक तुझं तोल जातो, पडशील. आपण प्लीज आता तुम्हाला सांग तुझी रूम कुठे आहे. पडू दे ना, तू सांभाळशील. उभी राहा, सरळ उभी राहा. You know what, Ashu? काय? तू खूप मस्त आहेस. ओके I found you a gentleman. ऑलराईट. One more thing. काय? तू सिंगल असतास ना, मी तुझ्याशी लग्नच केलं असतं. बरं झालं मी सिंगल नाहीये. चल मला दाखव कुठे आहे तुझी रूम. काय? ओके मला रूम सांग कुठे आहे तुझी. चल वरती आहे. Let's go. Sir. Let's celebrate today. चल चल. हे बघ आशू, तू ना आता या माझ्या अवस्थेला पण मला जज नको करू नाही यार. मी जज नाही करत. मी उद्या नीट काम करेन. हो. खूप छान काम करेन. काय दारूच्या नादात खूप लोक अशी वाया जातात, टॅलेंटेड लोक. सो That's my room. अरे वा व्हेरी नाईस. पण आशू, थँक्यू. तू मला इतकं सांभाळून आणलंस, इतकी काळजी घेतलीस. यू सिम्पली ग्रेट. नाईस. आता एक काम कर, हळू हळू सावकाश सांभाळ स्वतःला. एक काम कर, आता काम कर. ओके आणि उद्या भेटूयात आपण. उद्या खूप काम आहे. आपण उद्या पण एन्जॉय करू. हो उद्या कसं. अरे डील आपलीच आहे. उद्या आपण काम करू. ओके ऑलराईट. चल जा आता. अंजली तू झोप आरामात. गुड नाईट. बाय. आराम कर. हात अगं.
आली आहेस इथे? असं झाले सहज. कोणीतरी सांगितलं असणार ना तुला. चंदनच असेल. मला एकटीला जगूच द्यायचं नाहीये यांना. अगं असं काही नाहीये. मग तुला कसं कळलं मी इथे येते? कोणीतरी वकिली केलीच असणार ना माझी तुझ्याकडे. आणि चंदनच असणार. तू पण आलीस लगेच. हे बघ, त्यांना तू तशीही सापडली नसतीस. मी का नसते आले अगं? लहानपणापासून ओळखते तुला मी. बहीण आहेस तू माझी. हे बघ दिव्या, मला अगदीच कळतंय की तू खूप कठीण परिस्थितीतनं जातेस. बरोबर आहे तुझं सगळं. पण तुझ्या अशा वागण्याने घरच्यांना त्रास होतोय अगं. तू अशी वागलीस तर त्यांना काळजी वाटणार ना, टेन्शनही येणार. शिवा, तूच सांग काय करू मी? एकतर इतक्या दुर्दैवीपणे माझं बाळ गेलं. त्यानंतर माझ्यावर कोणी विश्वास पण ठेवला नाही अगं. आयुष्यात अंधार झाला. आणि आता घरी आल्यापासून माझी कोणाला पडलेलीच नाही असं वाटतंय मला. बरं, हे सगळं सहन करत असताना चंदन दारू प्यायला लागला. तो घरी येऊन मला बोलतो की तुझ्या डोळ्यात पाणी नाहीये, तुला काहीच वाटत नाहीये. ते काळजी नाही नाही शिवा, त्याला ना माझी पडलेलीच नाहीये. त्याला ह्याचं टेन्शन आहे की मी परत प्रेग्नंट होऊ शकेन की नाही, मला दुसरं मूल होईल की नाही. हे बघ दिव्या, तू जरा शांत हो. तू खूप मनाला लावून घेते सगळं. बरोबर आहे दिव्या तुझं. सगळ्यांनी तुला थोडा वेळ दिला पाहिजे. मी वचन देते तुला की असं परत होणार नाही. मला कोणावर विश्वास नाही. तू लेक्चर देऊन जातेस ग, पण इथे परत तसंच होतं सगळं. इतकं सगळं एकत्र कसं सहन करू मी? तूच सांग शिवा. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. असं नाही होणार. तू फक्त स्वतःला शांत करा. झालं तर हे बघ दिव्या, तू फक्त स्वतःला सांभाळ आणि चल, विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. थँक्यू शिव. चल आता. थोड्या वेळ इथे बसूयात का प्लीज? तू आलीस ना, बरं वाटतंय मला जरा. बसूया.